हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही ठीक आहोत बघा. आजींना थोडं बरं नाहीये म्हणून आजींना घेऊन चाललोय आता हॉस्पिटलला. काय होतंय आजी? चक्कर येते. चक्कर येते. दवाखान्याला घेऊन चाललाय. पोटात दुखतंय, कुठं जायचंय? चक्कर येते. अजून काय काय होतं का? काय झालं आजी? मला भूल वाटते. मला बोलू वाटत नाही. आजीला बोलू वाटत नाही. चक्कर आली आजीला. बीपी वाढला होती. चांगली असते ना. बीपी हाय किंवा लो झाला असेल म्हणूनच त्रास होतोय. बघू आता. पाऊस आलता बघा, गाडीवर चाललो होतो. बोटं वाळते. गाडीवर निघालेलं हे अर्ध्या रस्त्यातून रिटर्न आले. पाऊस आला. पाऊस आला जोराचा, मग भिजतील म्हणून रिटर्न आले. आता परत गाडी घेऊन निघालेच होते. मग मला म्हणले तू तरी काय करते घरी बसून, चल तू पण. मी मग पण काय आली. काय गाडी, मोठ्या गाडी जायला ती काय गाडी नको वाटतंय. ट्रॅफिक लय लागतंय म्हणून नको वाटतंय. टू व्हीलर कसं संकट निघतंय, पण पावसा पाण्याचं लय अवघड होतं. आता तेच ट्रॅफिक म्हणलं आजी आजारी आहे त्यात, आणि वरनं अजून आपण भिजवायला नको आजींना, अजून त्रास व्हायचा. म्हणलं आपण भिजवाय नको आजीला. मग काय, त्यामुळं एक तर आजींना सर्दी पण लगेच होती. आता पण रोज, आता पाऊस पडून जातो त्यामुळे रोज संध्याकाळी आजींना खूप थंडी वाजत असते बरं का. 3, 4, 5 अंथरुण, त्याच्यावर 2, 3 पांघरुण घेऊन झोपतात आजी, कारण की त्यांना थंडीच तेवढी वाजते. मग काय तर. सुटते का नाही आपला सिग्नल? सुटेल की, हळूनच जाऊ द्या. हळूनीच आहे. अजून कसला हळूनी? आजी बसली गाडी जाता. चक्कर यायली काय? बोट वाळते तर गो. बर, आता सांगा डॉक्टरला काय काय होतंय. सांगायचं आता. सलाईन लावायची काय? बघू आता काय होतं. डॉक्टरची म्हणाल ती का नाही ग? डॉक्टर म्हणला लावा सलाईन लावा लागते तर लावायची. जरा एनर्जी येईल हो आजींना. हा? सलाईन लावल्यावर जरा एनर्जी येईल तुम्हाला. हा काय म्हणती? गोळ्या औषधावर भाग टाकलं तर काय होतं बघायचं. नाही भागत म्हणलाय डॉक्टर. हा? भागत नाही म्हणते, सलाईन लावा म्हणते बघ आता. काय करायचं? आजींचा बरं नसल्यापासून आजींचं सारं काय करायचं, कसं करायचं, आता काय कळलं नाही. आता काय करू, आता कसं व्हायचं? आताच बडबडत होते आजी. आजीचं डेंजर काम आहे. कसं करायचं, आता कसं करायचं. जायचं डॉक्टरकडं, डॉक्टर देतो औषध गोळ्या खायच्या, बरं होतंय. मग काय तर. सुटलं की सिग्नल. सुटला की मगच. आता पाक पुढं आल्यावर सांगते का सिग्नल सुटलं? हो, मी आजींशी बोलत होते. असं आहे काय? मग मला वाटलं. ओ आजी, काय म्हणताय मग? काय नाही बसली बाई. काय म्हणू आता, आजारी हाय बाई आणि मला बोलायला होती काय बाई असं म्हणते आजी. काय म्हणतोय मला ऐकायचं नाही गो. मी तुला काय म्हणत नाही, स्वातीला म्हणतोय. आजीला काय म्हणतोय? आजीला कुठं काय म्हणलं मी? अवघडच आहे ऐकाय येत आजीचं. नाही म्हणलं. ऐकायला येत नाही म्हणल्या. ऐकायला येत नाही म्हणलं नाही. हा. आधीच बरं वाटत नाही, तू अजून काय विचारते बाई काय असं करायचं बाबा? बळ करते असं की. असं म्हणलं. बळ कशाला करते कोण? काय करायचं? काय होतंय ते सांगता येत नाही. काय नाही हो, जरा पित्त झालंय, अशक्तपणा आलाय, गोळ्या औषध दिल्यावर बरं वाटतंय. बरं झालं बाया. बरं झालं बाया, तुझ्या तोंडात साखर पडू बाया. बरं वाटायचं झाल्यावर काय त्याचं सुख आहे काय नाही. नाही, आजीला इथं कोंडून असल्यामुळं बरं वाटा नाही बहुतेक. मला पण असंच वाटतंय. तिकडं आता सवय लागली. कमेंट पण अशाच आल्या ना, ताईंकडे सोडा, ताईंकडे पाठवा आजीला. तिकडं मोकळं वातावरण आहे, इथं जरा
शहर सिटीत म्हाताऱ्या माणसांचं तसं अवघड काम आहे. पण तिकडं बाई आजीला थंडी वाजत असेल की लई. थंडी वाजते तिकडं ओपनच आहे त्यांच्या इकडं तर. वातावरण मोकळं आहे ना फिरायला यायला. हम्म. इथं बसून बसून लोळून झोपून टीव्ही बघून कंटाळा येऊन जातो काय. बोर होत आहे आजींना. मग काय अजून काय म्हणता मग तुम्ही? मी काय म्हणू म्हणा की काहीतरी. मी काय म्हणत चाललोय आपण आजीला दवाखान्यात घेऊन पवाराचा गुण येते. पवार इकडं डॉक्टर कुठं चाललोय तेच. हा, पवार पवार का? डॉक्टर कडे चाललोय. पवार डॉक्टर मी तर- आजीला बघा पवार डॉक्टरचा गुण येते म्हणून आजीला आम्ही एवढा लांब घेऊन येतो. जावं लागलं है ना. कुठं बी घ्यायचं त्याला काय तवा. कुठं जायचंय? तुझं ती कानातलं नीट करायला म्हणते. कानातलं नीट कर. कुठं बी नीट करतात कानातलं. इथंच आहे दुकान. आता तुला हे काय बघू की तिथं दवाखान्यात जाव मग आम्ही तिथं गाडी लावतून चालत जातो. आलं का दवाखाना? लांब आहे तो. आलाच म्हणायचं. मला नाही माहिती बाबा. मी पहिल्यांदाच आले इकडं. म्हणजे इकडं आले दवाखाना नाही माहिती. सरकतेत का बघा ना एवढं होऊन देऊन पण. लोक सरकल्यावर कसं व्हायचं. कमी पाणी लागा वाटायचं. आता तुम्ही एवढा हॉर्न देतो तरी पण ती फोनवर बोलत तसंच चालली. फोनने तरी येडं केलंय पोरींला तर. पोरांना नाही केलं का? पोर शक्यतो नाही चालत तर अशी. पोरी सगळ्यात जास्त फोनवर बोलते ते कधी पण ऑब्झर्व करतो. कोणाशी बोलतात? पोरांशी. काय माहिती पोरांशीच बोलत असते. म्हणजे पोरं बी तेवढाच फोन वापरतात ना. हेच आहे का? हे बघा आलं बघा दवाखाना. कुठं गेला? उतर उतरवते. धरा हे. उतर. कोण हरकेच तार काळजाची छेडतो. कधी देतो कुणी नसरीचा इशारा. ओय काय झालं जीप काढायला? यायला किती ट्रॅफिक झालं इथे. झालं की सुटेल आता. झालं का दवाखाना आजी? काय म्हणले डॉक्टर? काय म्हणतो पीस झाले ना. पीच झालंय काय? गोळ्या दिला का? इंजेक्शन दिलं काय? नाही ना. सलाय काय? येते की मग पित्तानी चक्कर. मला असं वाटतं की आपण गॅस भरून जाऊ. परत इथं जर प्रॉब्लेम झाला बरं तुम्हाला लय लोड आलाय भरून जावा. मग काय तर. किती लोड घेताय? पेट्रोल आहे की अजून गाडीत? पेट्रोल थोडंच आहे. पेट्रोल पण टाकायला बर ठीक आहे. दोन्ही आपण टाक. पेट्रोलवर चालवलं नाही गाडी ते. ठीक आहे दोन्ही भरू. ओके. पिकनं वैताग दिला ट्रॅफिक. इतकी वाईट ती लागते. पोलीस 10 वेळा तिकडलं सोडते इकडलं सोडून. पोलीस मॅडम होती ती. मॅडमच होती ती गुडघ्यात पाणी. सरांनी येऊन सोडलं की त्या ट्रॅफिक वाल्या. आला का सीएनजी पंप? पंप अजून लांब आहे. तुम्हाला बी बरं नाही काय? नाव खोकताय? खोकला काय येऊ नये. खोकाय गाणी का बंद केली हो? सारे जहां से अच्छा बघता तुला वाटे हवे गोड feeling. असतंय उगाच बघता तुला वाटे हवे गोड feeling. धुंद क्षण सारे. कोणाचं? माझं गाणं आहे. तुमचं बघितला का हा पिक्चर? नाही बघितला. ती सध्या काय करते? असली काय पिक्चर बघत तेजश्री प्रधानचा. हे लक्ष्मीकांत बेर्डे ना त्यांच्या मुलांनी ह्या मूवीत काम केलंय. का? तुला कोणी सांगितलं? मी बघितलाय ना मूवी. गर्दी वाटतं सीएनजी ला. आलो बघा सीएनजी पंपावर. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. तुम्हाला सोडतो संध्याकाळीच भरोसे.